जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये बड्या नेत्याची घरवापसी. महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड. उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला पुन्हा एकदा पूर्वरत. सविस्तर बातमी बघूया मित्रांनो. राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीनच राजकीय खेळी करत शिंदेंना सगळ्यात मोठा धक्का दिलाय. हा स्वग्रही नेता परत आल्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10 हातीचं बळ मिळाले. सविस्तर बातमी बघून घेऊया मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दोन्ही नेत्यांना पहिल्यापासून माहीत होते की मुंबई शहर आणि मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या दोन्ही शहरांमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद कमालीची होती. आजही आपण जर पाहायला गेलो तर मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी या बहुतांश बड्या शहरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व आजही सिद्ध होत आहे. तसंच मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड प्रमाणामध्ये असल्याचं आपणास माहीत आहे. कारण की हा शिवसेनेला मानणारा प्रचंड मोठा बालेकिल्ला या ठिकाणी आपल्याला दिसतो. मित्रांनो, या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपणासमोर येते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बडा नेता स्वग्रही आल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आता प्रचंड फॉर्म मध्ये आली आहे. कुठला आहे हा नेता, कोण आहे नेता, त्याची आता आपण सविस्तर माहिती बघून घेऊया मित्रांनो. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख असणारे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शिंदेगडाचे छत्रपती संभाजीनगरचे शहर प्रमुख संघटक असणारे विधानसभा शहर संघटक यांच्यासह संजय बारवाल यांनी आपल्या जवळजवळ 5,000 कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. जवळजवळ 3 ते 4 तालुके हे सगळेच उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा करणार असल्याचं त्यांनी आपलं सगळ्यात मोठं वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची कमालीची प्रसिद्धी त्यांनी आणली आहे. जवळजवळ छत्रपती संभाजीनगरचा अर्धा भाग हा उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे पुन्हा आहे तसा मी उभा करणार असं संजय बारवाल यांनी उभं केलंय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर माझी पूर्णपणे गळचेपी झाली. शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना नाही. त्या शिवसेनेकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे ब्रँड असं कोणतंही काम नाहीये. फक्त पैशावरती कामे केली जातात असा थेट आरोप करत संजय बारवाल यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याची 8 जिल्ह्यांमध्ये त्यांचा बऱ्यापैकी जनसंपर्क आहे. यामुळे हा सगळाच बालेकिल्ला उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहील असं त्यांनी आपलं मत स्पष्टपणे सांगितलंय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचं राजकारण सध्या उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे फिरताना दिसतंय. मराठवाड्याच्या नगरपालिका असतील, नगरपरिषद असतील किंवा जिल्हा परिषदा या भागात देखील उद्धव ठाकरेंची एखादी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असं त्यांचं मत आहे. तसेच मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुढील आठवड्यामध्ये जवळजवळ 35 ते 38 नगरसेवक शिंदेगडाचे उद्धव ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करतील अशी अतिशय महत्वाची विश्वासात्मक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी जे कमवलंय त्याच्यामुळेच पुन्हा त्यांच्याकडे येत आहेत. आणि शिंदेगडात जाऊन आमची खूप मोठी घोर फसवणूक झाली, आम्ही चुकलो होतो, आता आम्ही रस्ता पकडलाय तो ठाकरेंचा, आता आम्ही आयुष्यामध्ये कधीही उद्धव ठाकरेंना सोडणार नाही असंही संजय बारवाल यांनी म्हटलंय. मित्रांनो, हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा होता आणि शिवसेनेसाठी देखील खूप महत्वाचा होता. धन्यवाद.